अशा होतं ताडा बसा, डोळे बंद. तीन वेळा सामूहिक ओंकार करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्युहसम्भवं पदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे वल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयन्ता जन्मनामार्थदाता जयाने सदा वासनामातकेला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ति शुकासारिके पूर्णवैराग्य जाते वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. समचरण सरोजं सान्द्र नीलांबुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटीधराणि. कारुण्यसिन्धु हरदुःखहारी शम्भो मदकोणकारी. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। बघा आता काही राहिलं असेल तर नंतर करा. श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राचा जप करू. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय 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 तुला पुंडलिकावरदे हरिकृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की देवर्षि नारद स्वामी महाराज की महर्षि वेदव्यास मुनि महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की ब्रह्म चैतन्य गोविंदेश्वर महाराज की जय जय रघुवीर मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया। कीर्तनामध्ये किंवा प्रवचनामध्ये, कीर्तन म्हणजे तो शब्द कीर्तन आहे बरं का, काही पद असतात, अभंग म्हणला जातो म्हणून कीर्तन. कीर्तन आणि प्रवचन फार फार फरक आहे. याच्यात जे नामस्मरण चालतं ना ते फार महत्वाचं आहे बरं का. नामस्मरणात म्हणजे कोण कीर्तनकार प्रवचनकार नामस्मरण सांगतोय आणि आपण ते म्हणत नाहीये किंवा करत नाहीये, त्याचा रिझल्ट काय माहितीये का? पुढचा जन्म जो आहे ना तो चतुष्पाद प्राण्याचा आहे तो बरं का. तुकोबा कीर्तनावरून परत चालले होते, त्यांचं कीर्तन झालं, बरोबर पत्नी होती बरं का. आणि एका उकिरड्यावर एक गाढवीण चढत होती. तुकोबा आपल्या पत्नीला म्हणाले, ते बघ तुझी आई. बरं का, संतांची वचन आहेत बरं का, खोटी नाही आहेत. ती म्हणाली, तुमच्या जिभेला काही हाड, असं बोलतात का गेलेल्या व्यक्तीबद्दल, असं बोलतात? तुकोबा म्हणाले, अगं मी खरंच सांगतो बरं का, ही नुसती कीर्तनाला येऊन बसायची, कधी हिनं टाळी वाजवली नाही, कधी नाम घेतलं नाही. त्याचे दोष आहेत बरं का आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे, आपल्याला माहिती नाही. पण माहिती नाही याचा अर्थ लागणार नाही असं नाही होणार ना. त्याच्यामुळे ते फार महत्वाचं आहे बरं का. बाकी सगळं गौण आहे बरं का कलियुगामध्ये. फक्त नाम कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात. बस
कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता एकमेव साधन म्हणजे हरिकीर्तन आहे. तेव्हा इथून पुढे कोणाच्याही कीर्तनाला प्रवचनाला जर आपण गेलो म्हणजे तशी सद्बुद्धी झाली आणि आपण जाऊन बसलो तर नाम घ्या बरं का. तेवढ्याकरता भगवंतांनी आपल्याला 2 हात दिले. चतुष्पाद पाळण्याला हात नाहीत, त्याला पायच आहेत फक्त. त्याला टाळी वाजवणं हा विषय नाही. आपण आनंदात टाळी वाजवतो बरं का. दुःखात टाळ्या मारतात असे फक्त एकच आहे. दुःखात टाळ्या मारतात ना ते एकच जमात आहे ती. या गादीचा अधिकार वापरून मी सांगतोय, मी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, पण माहिती असलं की मग आपण तशा गोष्टी करायचं टाळतो म्हणून फक्त सांगितलं. कथेकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, तत्वचिंतक, कला उपासक, नामधारक, वैदिक, याज्ञिक यांच्यापैकी कुणी आला असेल तर कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवतकार यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कथेप्रमाणे चतुश्लोकी भागवताचा उच्चार करून जे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले, ब्रह्मदेवांनी आपल्या पुत्राला म्हणजे देवर्षी नारदांना सांगितले. देवर्षी नारदांनी तेच 4 श्लोक व्यासांना सांगितले आणि व्यासांनी त्या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतर केलं ते रूपांतर म्हणजे हा श्रीमद भागवत ग्रंथ, ज्याचा अभ्यास आपण गेले 5 दिवस करतोय. त्याचे हे मूळ 4 श्लोक, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हटलं जातं. अर्ध्या दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीमध्ये मी आहे. शेष सगळं संपलं. संपतं म्हणजे कुठे संपणार आहे हे सगळं? तर भगवंत हे सगळं विश्व आहे ना ते आपल्या हृदयामध्ये सामावून घेतात असं सांगितलं. प्रलय जेव्हा होतो सगळं प्रलयामध्ये उडतं आणि ते सगळं भगवंत आपल्या
सामावून घेतात. सामावून घेण्याकरता काहीतरी लागणार ना. ज्या पात्रात एखादी वस्तू भरून ठेवायची आहे तर ती वस्तू मावेल असं पात्र लागतं ना. तर भगवंत म्हणतात या सगळ्या वस्तू माझ्यातच सामावल्या जाणार आहेत, म्हणजे मीच केवळ शिल्लक राहणार आहे. दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये ज्या वेळेला रात्रीच्या वेळी एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, भगवंतांनी या दृष्टीदोषाला माया असं संबोधलेलं आहे. आम्हाला मायेच्या प्रभावामुळे भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. याचा अर्थ ज्या मटेरियल पासून आमची बॉडी बनलेली आहे त्याच वस्तू आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणार नाही. आणि जी आत्मतत्व नावाची वस्तू आहे, जी सर्व काळ सर्व ठिकाणी कायम आहेच बरं का. एखादी गोष्ट नाही असं सांगण्याकरता ती गोष्ट केव्हा ना केव्हा तरी त्या ठिकाणी असावी लागते. याला व्यावृत्ती असं म्हणतात. एखादी गोष्ट नाही किंवा एखादी गोष्ट आहे हे सिद्ध करण्याकरता आधी ती नाही हे सांगावं लागतं, किंवा ती नाही हे सांगण्याकरता आधी ती आहे असं सांगावं लागतं. तर भगवंत म्हणतात हे जे आहे असं नाही आणि नाही असं आहे हे जिज्ञासू जीवानी जाणून घ्यावं बरं का. सगळ्यांकरता हे उपलब्ध नाही. हे काही रेशनचं दुकान नाही, लाईनीत उभा असणाऱ्या प्रत्येकाला मिळतंय नाही. भगवंतांनी गीतेत सांगितलं बरं का, अर्जुना हे कोणाकोणाला सांगू नकोस बरं का. त्या बाबतीत फार कडक आहेत ते. आपल्याला असं वाटतं बरं का ते दयाळू कृपाळू वगैरे, समर्थांनी लिहिलंय दया दिनांचा दयाळू वगैरे, ते त्यांना भासले बरं का. तसं नाही आहेत ते. समर्थांची भक्ती तेवढी होती म्हणून त्यांच्याबद्दल ते दयाळू होते, कृपाळू होते, स्नेहाळू होते. आपल्याकरता ते हातात काठी घेऊनच उभे आहेत. म्हणून तर आपल्या जीवनात त्यांनी काठी फिरवली की वेगवेगळी दुःख येतात ना. भगवंतांची काठी फिरायला लागली की मग दुःख येतात, एकामागून एक एकामागून एक एकामागून एक. मग आपण त्यातनं जरा कुठे सावरतोय, जरा बरे दिवस आले तर पुन्हा काहीतरी घडलं. भगवंत म्हणतायत तुला दुःखात माझी आठवण आहे, बरे दिवस आले की आठवण नाही आहे, मग थांब. पुन्हा एकदा काठी फिरवतात बरं का. त्यामुळे ते कृपाळू वगैरे आहेत पण भक्तांकरता बरं का. म्हणून तर भगवंतांपेक्षा एक पायरीवर कोण आहे तर संत आहेत म्हणाले. सद्गुरू संत एक पायरीवर आहेत भगवंतांच्या. याचं कारण काय तर भगवंत फक्त भक्ताला आपलंसं करतात बरं का. संत सगळ्यांना आपलंसं करतात बरं का. हा फरक आहे दोघांमधला. माऊलींकडे काय कमी होतं म्हणजे लौकिकातलं काही नव्हतं बरं का. तरी सुद्धा 9,000 ओळ्या तयार केल्यात ना, सलग वाचू शकत नाही आपण, एवढी आपली तयारी आहे. एवढं सगळं त्यांच्याकडे होतं तरी काय म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो म्हणाले. त्यांचं वचन काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजा परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. ते म्हणाले मी दुष्ट जे आहेत ना त्यांचा विनाश करणार आहे. माऊली म्हणाल्या असं कोणी दुष्ट नसतो, त्याची बुद्धी फिरते. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणाले, त्याची जी वाईट बुद्धी आहे ना तेवढी फक्त बाजूला जाऊ दे, नाहीतर तो चांगलाच आहे. हा फरक आहे संतांमधला आणि भगवंतांमधला. म्हणून ते काकणभर सरस आहेत असं सांगितलं जातं. काल आपण
ती रासक्रीडा पाहिली. भगवंतांच्या एकूण चरित्रामध्ये कशाला महत्व आहे तर ह्या सगळ्या ज्या लीला आहेत ना त्याला महत्व आहे बरं का. याचं कारण सगळ्या संतांनी फक्त आणि फक्त त्यांचं लीला वर्णन केलंय बरं का. म्हणजे गोपींचा आणि त्यांचा झालेला जो विरह आहे त्याच्यावर भाष्य करण्यात आमच्याकडे संतांनी धन्यता मानली बरं का. विरही काय प्रेम आहे, तो गोपी भाव आहे बरं का. आपण काल बघितलं की नाही, काय काय छान तो ना, पायात काय रॉड टाकलाय, गुडघे दुखतायत. काल नाही बरं का आठवलं कोणाला गुडघे दुखतायत वगैरे. सगळेजण छान अगदी आनंद घेत होते त्याचा, कारण ते भगवंतांचं स्वरूप आहे बरं का. त्यातनं मिळणार काय आहे, सच्चित आणि आनंद. बस आनंद मिळाला ना की त्याला मोजमाप नाहीये बरं का, त्याला मोजमाप नाहीये. म्हणून ते भगवंतांचं स्वरूप आहे. खर तर आज मला रासेच्या अनुषंगिक एक साधना करून घ्यायची होती तुमच्याकडे. घेऊ का 5-7 मिनिटं? काल जो आपण अनुभव घेतला ना तो अनुभव आज आपण पुन्हा घेऊयात बरं का. मी ओम नमो भगवते असा मंत्र म्हणेन, आपण सगळ्यांनी तो माझ्या पाठीमागनं म्हणायचा आहे. पण किती आवाजात म्हणायचा आहे तर आपल्या ओठामधून निघालेला स्वर फक्त आपल्या कानांना ऐकू आला पाहिजे बरं का. मी मोठ्यांदा म्हणणार आहे म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून एवढ्या करता म्हणणार आहे. छान सगळेजण डोळे मिटून ताठ बसा. श्वासावरती लक्ष केंद्रित करा. काही 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 करू नका बाई, ऐक बोला बसा, नको नका. छान डोळे मिटा सगळ्यांनी. संथ गतीमध्ये श्वास घ्या. आपल्या ज्याला भ्रुकुटी मध्य म्हणतात, 2 भुवयांच्या मध्ये तिथे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. माझा मंत्र पूर्ण भरून झाला की मग आपण अत्यंत हळूवार त्या मंत्राचं उच्चारण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपल्या डोळ्यासमोर भगवंतांचं ते रूप आणा. कदंबाच्या वृक्षाला टेकून तो कान्हा उभा आहे. एक पाय पूर्ण टेकलाय आणि एक अर्धा. पीतांबर नेसलेला आहे. गळ्यामध्ये फुलांचा हार आहे. विविध अलंकार घातलेले आहेत. सोन्याचे बाजूबंद आहेत. सोन्याच्या मनगट्या आहेत. पीतांबरावरती त्यानं छान सुंदर अशी मेखला नेसलेली आहे. आणि आता कान्हानं त्याच्या कमरेला खोचलेली ती वेणू होती ना, ती काढली आणि त्याचा सुंदर नाद करायला सुरुवात केली. तो नाद ऐकण्याचा प्रयत्न करा. कान्हा इतका सुंदर दिसतोय ना ती वेणू वाजवताना, की त्याच्यासारखं सौंदर्य आपण कधी पाहिलंच नव्हतं. कान्हाचे ते रूप आता त्याच्या किरीटावर जे मोरपीस लावले ना, त्या मोरपिसावर लक्ष केंद्रित करा. वाऱ्यामुळे ते मोरपीस हलतंय बघा. कान्हाचा किरीट बघा, त्याचं मुखकमल पहा. आणि हळूहळू हळूहळू त्याच्या सर्वांगावरून दृष्टी फिरवत
त्याच्या चरणापाशी स्थिर व्हा. कानानं आता वेळूचा नाद थांबवला आणि दीड पायावर उभा असलेला काना अगदी व्यवस्थित छान समचरण झाला. दोन्ही पायावरती व्यवस्थित उभा आहे. कान्हा दोन पायावरती उभा राहिला. आणि आपण हळूहळू चालत त्या कान्हाच्या जवळ गेलो होता. कान्हा छान हसतोय. कान्हाच्या चेहऱ्यावरती आपली नजर स्थिर करा. ते रूप पाहिलं आणि सुखाचा अनुभव आपल्याला आला. परमात्म्याचं ते सत्स्वरूप, चैतन्य स्वरूप आणि आनंद स्वरूप आपण दोन्ही गुडघे टेकून खाली बसलो. आणि कान्हाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलंय. आपण जेव्हा कान्हाच्या चरणावरती मस्तक टेकवलं ना, तेव्हा कान्हा थोडा कमरेत वाकला, बरं झुकला. आणि आपल्या मस्तकावरती कान्हानं हात ठेवलाय. कान्हाच्या त्या शरीराचा स्पर्श जाणवण्याचा प्रयत्न करा. आपल्या दोन्ही खांद्यांना कान्हाने धरलंय आणि
आपल्याला उभं केलंय बरं का. आपण कान्हाकडे बघतोय आणि कान्हा आपल्याकडे बघतोय. आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही तिथे. तिथे फक्त मी आहे आणि कान्हा आहे. कान्हाने विचारलं आपल्याला, असं काय बघतोयस माझ्याकडे? आपण म्हणालो, कान्हा तुझं रूप पाहतोय. कान्हा म्हणाला, अरे मी जसा दिसतो ना, अगदी अगदी तसाच तू दिसतोस बरं का. आपण कान्हाला म्हणत होती, कान्हा अरे तू आणि मी एकसारखं कसं काय दिसणार? कान्हा म्हणाला, अगं तू सुद्धा माझ्यासारखीच दिसतेस बरं का. म्हणून कान्हानं काय केलं, तिथला आरसा उचलला आणि तो आरसा आपल्या चेहऱ्यासमोर धरला. आणि आपण आरशात पाहिलं तर आपल्याला कान्हाचंच प्रतिबिंब समोर दिसलं. ते प्रतिबिंब आपण डोळ्यात साठवत 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 हळूहळू डोळे बंद केले. आणि त्या बंद डोळ्यांना असं दिसलं की कान्हाच्या हृदयामधून एक ज्योत प्रज्वलित झालेली आहे आणि तीच ज्योत माझ्या हृदयामध्ये येऊन थांबलेली आहे. कान्हानं आपल्या मस्तकावरती पुन्हा हात ठेवला
आणि काल जसा कान्हा आपल्या बरोबर रास क्रीडा करत होता ना, अगदी तसंच आपल्याला वाटतंय बरं का, की कान्हा आता फक्त माझ्या बरोबर आहे. मला खरं सांगायचं तर कान्हा केव्हाच अंतर्धान पावलेला आहे. आता फक्त त्याची जाणीव शिल्लक आहे. किती काळ असेच आपण बसून याचं आपल्याला भान नाहीये. कान्हाचं ते रूप पुन्हा 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 डोळ्यासमोर येत आहे. आणि त्या रूपाच्या आठवणीमध्ये, त्या स्वरूपाच्या आठवणीमध्ये आपण बराच काळ तसेच बसून आहोत. अखंड कृपेचा वर्षाव आपल्यावरती चालू आहे आणि त्या वर्षावामध्ये आपण अक्षरशः न्हावून निघतो. हळूहळू आपलं लक्ष पुन्हा भ्रुकुटी मध्यात, म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये त्या ठिकाणी आणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
अत्यंत संथ लयीमध्ये श्वास चालू ठेवा. अगदी सावकाश दोन्ही तळहात एकमेकांवरती घासा. आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आणि अगदी हळूवार डोळे उघडायचे. मस्तकावरून कपाळावरून हात ठेवा. अगदी हाच अनुभव कान्हानं काल रासक्रीडेच्या वेळेला सगळ्यांना दिला होता. रास म्हणजे काय तर एक कान्हा आहे आणि अनेक गोपी आहेत त्याच्याबरोबर. आणि महारास काय आहे तर प्रत्येक गोपी बरोबर एक कान्हा हा महारास आहे. त्या महारासेचा अनुभव आता आपण घेतला. भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा अखंड पुष्पवर्षाव होत असतो बरं का आपल्यावरती. त्या सगळ्या गोपींना कान्हानं घरी जायला सांगितलं आणि म्हणाला की आता तुम्ही पुन्हा संसारात जा. अखंड ध्यानात राहिलं तर काम कधी करणार म्हणाला. म्हणून काही काळ अनुभव आहे बरं का, काही काळ अनुभव आहे. पुन्हा प्रपंचात यायचं आणि पुन्हा सगळं तेच. पण ते करत असताना ही सगळी जी कर्म आहेत ना ती भगवंतांना अर्पण करायची. म्हणजे मग वेगळा कर्मयोग करावा लागत नाही. गीतेनं हाच कर्मयोग सांगितला आहे. गीतेत कर्माला फार महत्व आहे बरं का. कर्म म्हणजे आपण जे करतो ते काम, बस, बाकी काही वेगळं नाही. फक्त ते करत असताना आपली सत्सद विवेक बुद्धी आणि आपला त्याच्या मागचा हेतू स्वच्छ आणि शुद्ध असावा. एवढाच सांगितले गीतेने, बस. अजून कान्हा काही काळ गोकुळामध्ये रमलाय. याचं कारण म्हणाला की घोगरी काकूंकडून एक पद ऐकायचंय त्याला. म्हणून कान्हा म्हणला एक पद ऐकू, नाहीतर मग एकदा गोकुळ सोडलं आणि मथुरेत गेलो की ते म्हणता येणार नाही. म्हणून म्हणाले तेवढं ऐकू आणि आजच्या कथेकडे वळूया. अतिशय हे पद माझ्या आवडतं आहे आणि भागवतात ते गायल्याशिवाय मला करमत नाही.
श्रीधर फडक्यांची रचना आहे ऍक्च्युली ही. फार सुंदर गायले त्यांनी स्वतः चाल दिलेली आहे. मी प्रयत्न करतो. दरवेळेला मला गायला खूप आवडतं हे.
गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाने पाठवलेले सगळे असुर त्यानं मारले, संपवले आणि आता कंसाकडे काही पर्याय नाही बरं का. काय करावं त्याला कळत नाही. तेव्हा नारद गेले कंसाकडे. नारायण 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 नारायण. काय रे म्हणाले कंसा. आपण सगळेजण फार सिरियस झालो बरं का ध्यानामुळे. नारद येतात बरोबर. म्हणाले तू आकाशवाणी ऐकली नाहीस का. काय चाललंय तुझं. तो वाढतोय ना तिकडे. कंस म्हणाला अहो मी किती प्रयत्न केलेत. काय म्हणाले अशी माणसं पोचतात का. जे जात आहेत त्यातलं परत कोणीच येत नाही. सगळे मार खाऊनच येत आहे. म्हणला काय करू तुम्ही सांगा. नारद म्हणाले अरे आता आपण त्याच्याकडे किती वेळा गेलो होतो ना. प्रयत्न केले की नाही त्याला मारण्याचे. असं कर ना आता तिकडे जाऊन काही होत नाही ना. त्याला इकडे बोलव. कंस म्हणला वा नारद अगदी माझ्या भल्याचं बोलतायत बरं का. झालं नारदांचं काम झालं गेले. मग कोणाला पाठवूया. या सगळ्या असुरांना पाठवून तर काही उपयोग नव्हता. मग अक्रूर म्हणून कंसाचे एक मंत्री आहेत बरं का. मंत्रीपेक्षा त्याचे नातेवाईक आहेत. सख्खी बहीण कंसाची जी आहे ना ती अक्रूरांना दिलेली आहे. देवकी जी वसुदेवांना दिली ती चुलत बहीण आहे त्याची. अक्रूरांना सख्खी बहीण त्यात कशा करता दिली तेच कारण बरं का. अक्रूर सुद्धा तसे शूर आहेत. पण मग साम्राज्य विस्तार जो मी 2 दिवसापूर्वी सांगितला प्रगटीकरणाच्या आधी त्याच कारणाकरता आणि अक्रूरांना त्यांनी मांडलिक करून घेतलं आपलं. माझा सगळा राज्यकारभार तुम्ही पहा अक्रूरजी असं म्हणला बरं का. पण अक्रूर भगवंतांचे भक्त आहेत बरं का. वंदन भक्तीचा आचार्य असं अक्रूरांना म्हणलं जातं. अक्रूरांनी अखंड भगवंतांना साष्टांग प्रणिपात केलाय बरं. अक्रूर तसे वाईटच आहे पण त्यातला एक गुण चांगला जो आहे त्यांच्याकडे तो हा आहे. त्यांना सांगितलं की जा नंदाकडे. त्याची जी 2 मुलं आहेत बलराम आणि श्रीकृष्ण त्या दोघांना तुम्ही घेऊन या बरं का. माझा रथ घेऊन जा अक्रूरजी. सोन्याचा रथ आहे बरं का कंसाचा. त्याच्याकडे ते पत्र दिलं बरं का. सगळ्या त्याच्या राज्यातल्या काही लोकांना बोलवलं. मंत्र्यांना कसं काय बोलवावं. म्हणाले धनुर्याग करूया. एक धनुष्य ठेवायचा त्याच्या निमित्ताने याग करायचा. तो याग सफल झाला तर तो जो राजा आहे त्याचं आयुष्य वाढतं. धनुर्याग करूयात म्हटले. त्याचं निमंत्रण पाठवलं कंसाने. अक्रूरजी रथामध्ये बसले कंसाच्या. चालवत 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 संध्याकाळपर्यंत इकडे आले असा उल्लेख आहे. अक्रूरजी येत होते ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यांना असं वाटत होतं की श्रीकृष्ण आणि बलराम ज्यांना मी आणायला चाललोय ते मी संध्याकाळच्या वेळेपर्यंत पोचीन. म्हणजे संध्याकाळची वेळ जी आहे ती गायींची धारा काढण्याची वेळ आहे. तेव्हा हे दोघं गोठ्यात असतील. माझा रथ जसा त्या घरापर्यंत जाईल तसे हे दोघे जण तो रथ कोणाचा आहे हे पाहण्याकरता धावत 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 येतील आणि अक्रूर काका अशी काका म्हणून मला हाक मारतील बरं का. भगवंतांनी ओळखलं. अक्रूरांच्या मनात असं आहे का ठीक आहे म्हणाले तसं वागू. रथ आला. दोघेही धावत धावत आले बरं का. अक्रूर काका उतरले. अक्रूर काका उजव्या हाताला बलराम दादा उभे, डाव्या हाताला भगवान श्रीकृष्ण उभे.
आमचा लाला उभा आहे, कान्हा उभा आहे. दोघांनी हाताला धरलं बरं का, आणि चला चला घरात. पाहुणे आल्यावर लहान मुलं नाही का, त्यात जर मागच्या वेळेला तुम्ही कॅडबरी नेली असेल तर त्यांना अधिकच लक्षात असतात हे पाहुणे. अक्रूरजी आले बरं का, नंद बाबा पण आले त्यांना, त्यांचं स्वागत करायला. कारण काही झालं तरी ते अधिकारी आहेत, राजा आहे कंस त्या सगळ्याचा, त्याचे अधिकारी आहेत. त्यांनी विचारलं कशा करता आला, काय काम काय आपल्याकडे, असं कसं काय येणं केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराजांनी एक यज्ञ आयोजित केलं, यागाचं आयोजन केलंय. या यागाकरता तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय बरं का. नुसतं बोलवलेलं नाहीये, मला तुम्हाला न्यायला पाठवलंय. नंद पण भोळा आहे बरं का. म्हणजे यशोदा तर भोळी आहेच आहे, पण नंद बाबा पण भोळे. त्यांना वाटलं कंस किती चांगला आहे, माझ्यासारख्या सामान्य गवळ्याला न्यायला त्यांनी त्याचा सोन्याचा रथ पाठवला, किती चांगला आहे. आणि मग सगळी विचारपूस वगैरे झाली आणि मग ते म्हणले की मी भोजनाची तयारी करायला म्हणून जातो. तेव्हा कान्हा आणि बलराम दादा अक्रूर काकांना वरती बसवले आणि ते खाली बसले. आणि कान्हा आता विचारतोय की अक्रूर काका, सध्या कंसाची मानसिकता काय हो. बघा त्याला आता माहिती आहे बरं का त्याला काय करायचंय. शत्रूची मानसिकता काय आहे हे जाणून घ्यायला लागतं ना. त्याला खऱ्या अर्थानं काय करायचंय माहितीये का, त्याला सर्जिकल स्ट्राईक करायचा आहे. तो म्हणाला शत्रूची मानसिकता काय आहे आत्ता. तो पुरेसा गाफील आहे ना, तो यज्ञ सफल झाला की माझं आयुष्य वाढेल वगैरे. हा त्या ते म्हणले हा हो तसं सांगितलंय म्हणजे, आणि मी तुम्हाला न्यायला आलोय तो यज्ञ पाहायला. मग त्यांनी ती सगळी नगर रचना काय आहे, मथुरेमध्ये एकूण वातावरण कसं आहे, अशी सगळी माहिती काढली बरं का. हे कधी गेलेले नाही आहेत का मथुरेला. गोपी जात आहेत तेव्हा गोपींकडनं यांनी सगळी माहिती आधी काढलेली आहे बरं का. त्या गोपी एका अर्थानं भगवंतांच्या गुप्तहेर आहेत. गुप्तपणे सगळी बातमी सांगतात भगवंतांना, काय कुठे काय कुठे, कुठल्या चौकात काय आहे, कुठल्या चौकात काय आहे, नगर रचना कशी आहे, कोणाच्या वाड्यानंतर कोणाचा वाडा आहे, कोणाचा त्याच्या पुढे कोणाचं घर आहे, मग कंसाचा महाल कसा आहे, त्याला किती सिक्युरिटी किती आहे आत्ताच्या भाषेत, सगळी माहिती काढली आहे बरं का यांनी आधीच. आणि 8 वर्षाचं वय आहे जनते. आणि अक्रूर काकांनी नंदबाबांच्या हातामध्ये ते पत्र दिलं, निमंत्रण पत्रिका. आपण नाही का काही कार्य असले की तिथं बघा, तर पूर्वीच्या काळात ती अशी गुंडाळलेली असायची ना, लखोटा जो आपण याच्यात बघितला आहे सिरियलमध्ये किंवा सिनेमांमध्ये, जुन्या पौराणिक सिनेमांमध्ये किंवा ऐतिहासिक सिनेमात बघतो तसं. त्याने ते पत्र पाठवलं होतं बरं का. आपल्या पत्रिकेत काय असतं बघा, आपण काय लिहितो, आमच्या येथे श्री कृपे करून, असं अशी सुरुवात असते की नाही. कंसानं काय लिहिलं होतं, आमच्या येथे मी ठरवल्यावरून. फरक आहे बरं का. आपण श्री कृपे करून देतो किंवा काय, जी माळसाकांत कृपा, काय जी कोण आपली देवता आहे, कुलदेवता, कुलस्वामी, कुलदैवत आहे, त्यांच्या कृपेवरून बरं का. कंसाने लिहिलं होतं मी ठरवल्यावरून. आमच्या येथे मी ठरवल्यावरून धनुर्याग करण्याचे नक्की केलेले आहे. तरी मी दिलेल्या आदेशावरून, पुन्हा आहेच बरं का त्याचा, मी दिलेल्या आदेशावरून आपण त्वरित यावे. आपण काय म्हणतो, येण्याची कृपा करावी ना, आणि कार्यक्रमाचा काय शोभा वाढवावी, आणि आमच्यावरचा लोभ वृद्धिंगत व्हावा, काय असं सगळं छान 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 लिहितो. आणि खालती
आपले नम्र असे आपण एक लिहितो, किंवा काय आपले कृपाभिलाषी स्नेहांकित. हा, शब्द चांगले चांगले आहेत बरं का, भरपूर, तसं वागायला पाहिजे. आपली गडबडती आहे, आपण वागत नाही बरं का. आणि कंसाने काय लिहिलं होतं माहिती का, आपला कंसात कंस. ज्यांना सारखं कंसात राहावं असं वाटतं ना, ते कंस आहेत बरं का सगळे. ते पत्रातनं काय घ्यायचं, बाकी वरचं सगळं सोडा. आम्हाला कंसात, आम्हाला स्पेशल काहीतरी वागवलं पाहिजे असं वाटत नाही ना. एखाद्या कार्यात गेलो आपण, तर आपण खुर्च्या लावायला मदत करतो ना, तेव्हा आपल्याला कमीपणा नाही ना वाटत, सतरंज घालायला लाज वाटत नाही ना. हे जर वाटत असेल तर लक्षात ठेवा, आपल्या मनात तो कंस अजून जागा आहे, शिल्लक आहे, त्याला जागा आहे आपल्या मनात. काही हातचं ठेवून काम करू नये बरं का, कुठल्याही कार्यात. काही त्यांना काही कमीपणा येत नाही. उलट चार लोक म्हणतात, काय एवढी सुंदर साडी नेसली होती पण जिलबी वाढायला उभ्या होत्या बरं का. दुसऱ्या दिवशी सकाळी खरं तर हे निघणार आहेत बरं का, पण अक्रूर काकांचा रथ जेव्हा आला ना संध्याकाळी, तशी बातमी पसरली की कान्हा उद्या मथुरेत जाणार आहे. आणि भरा 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 सगळ्या घरांमध्ये बातमी गेली आणि सगळ्या गोपिका अशा जमा झाल्या. आणि एक गोपी विचारते, काय ग, हा कुणाचा रथ आहे? दुसऱ्या गोपीनं सांगितलं, अगं आपण मथुरेत नाही का जात, त्या मथुरेतला तो राजा नाही का कंस, त्याचा रथ आहे. मग कंस आलाय का? नाही, कंस नाही आला. मग कोण आलाय? कोणीतरी त्याचा मंत्री आलाय, त्याचं नाव अक्रूर आहे म्हणाले. ती गोपी म्हणाली, अक्रूर कसलं, त्याचं नाव क्रूर असायला पाहिजे. कान्हाला आमच्यापासून लांब नेतोय तो कसला आलाय अक्रूर, तो तर क्रूर असला पाहिजे. आणि आता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रभर उभ्या आहेत बरं का, रात्रभर उभ्या आहेत. त्यांनी पक्क ठरवलंय, उद्या कान्हाला आपण इथून जाऊ द्यायचं नाही. काहीही झालं ना, आपण आडवे पडू म्हणाले, आपल्या देहावरून तो रथ गेला ना तरी चालेल म्हणाले, पण कान्हाला आपण इथून जाऊ द्यायचं नाही, पक्क केलंय त्यांनी. इकडे घरात सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि यशोदा म्हणते बरं का कान्हाला, कान्हा तू नाही गेलास तर नाही का चालणार रे. कान्हा म्हणला, अगं आई असं कसं करता येईल, मला बोलवलंय, खास निमंत्रण आहे, माझं नाव आहे त्या निमंत्रण पत्रिकेवर, मला गेलं पाहिजे आई. कान्हा, अरे पण तू एकटा कसा काय राहणार, एकटा कसा काय राहणार, अजून तुला तुझ्या हातानं भोजन पण करता येत नाही बरं का कान्हा. अरे मी तुला भरवते, हे ती त्याला शेजारी बसून भरवते बरं का, आणि तेव्हा सांगते, कान्हा तुला अरे भोजन पण करता येत नाही तुझ्या हाताने, तू किती लहान आहेस कान्हा, मला असं वाटतंय तू 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 नको जाऊस रे कान्हा, तू नको जाऊस. तो म्हणाला, अगं आई नाही, मला गेलं पाहिजे बरं का. मनातनं कान्हा म्हणला, अगं आई खर तर त्याच कामाकरता मी आलोय बरं का. पण हे म्हणाले, जरा 8 वर्षापर्यंत बाकीचे जे सगळे ऋषी आहेत ना, साधक आहेत ना, त्यांच्या बरोबर मला वेळ घालवायचा होता ना, म्हणून मी आलोय, म्हणून मी इथे आलो, म्हणून मी गोकुळात काही लीला केल्या, वृंदावनात काही केल्या, यमुनेच्या तीरावरती केल्या, पण माझं खरं काम ते नाहीये. माझं खरं काम आहे परित्राणाय साधूनां. तिनं हात बीत धुतले बरं का, आणि आता कान्हाला आपल्या शेजारी निजवलंय तिला.
कधी मध्यरात्र झाली तिलाच कळलं नाही बरं का. कान्हा गाढ झोपलाय पण तिच्या डोळ्याला डोळा लागले नाही. कान्हा जाणार या कल्पनेनं ती इतकी व्याकुळ झाली आहे की अखंड अश्रुधारा लागल्या. अखंड अश्रुधारा लागल्या. सांगतात असं की ती ज्या अंथरुणावरती निजली होती ना ते संपूर्ण अंथरूण तिच्या अश्रूंनी भिजून गेलंय बरं का. भिजून गेलं. तिनं जे वस्त्र परिधान केलं होतं, जी साडी परिधान केली होती ती अखंड अश्रुधारांनी भिजली आहे. मध्यरात्री कधीतरी ती उठली आणि आता हुंके अधिक तीव्र व्हायला लागले. आवाज वाढायला लागला त्या हुंक्यांचा. म्हणून तिनं आपला पदर असा तोंडापाशी धरला, उठली आणि बाहेर निघून गेली बरं का. घराच्या बाहेरच्या ओसरीवरती बसून ती आमसून रडतीये यशोदा. कान्हाला एकदम जाग आली आणि बघितलं तर आतापर्यंत अशी सवय नव्हती की कधी उठला तरी आई शेजारी असायची. त्यानं बघितलं की 2-2:30 वाजले जवळ रात्रीचे आणि आई शेजारी नाही. आई कुठे आहे? आणि बघितलं तर जरा घराचं दार थोडंसं किलकिलं उघडं दिसलं बरं का. त्या फटीतनं त्यानं पाहिलं बरं का आणि बघितलं तर आई रडतीये. कान्हानं दार उघडलं आणि धावत गेला बरं का. यशोदा खाली बसली होती. कान्हानं घट्ट येऊन तिला मिठी मारली बरं का पाठीमागून. म्हणाला आई काय झालं ग, काय झालं, का रडतीस तू? ती म्हणाली नाही रे कान्हा, तू उद्या जाणार ना म्हणून मला दुःख होतंय. कान्हा म्हणाला अगं आई दुःख करू नकोस, मी परत येईन बरं का, मी परत येईन. पण कान्हा परत आला नाही बरं का. कान्हा परत आला नाही. यशोदा उभी राहिली तेव्हा कान्हा जेमतेम तिच्या कमरेपर्यंत येत होता बरं का. तिनं कान्हाला घट्ट जवळ घेतलं. कान्हाने घट्ट मिठी मारली बरं का आईला आणि म्हणाला आई तू रडू नकोस ना, रडू नकोस. आईचे डोळे पुसतोय बरं का कान्हा. पुन्हा ते अश्रू, ती जागा पुन्हा त्या अश्रूंनी घेतली जाते. पुन्हा कान्हा डोळे पुसतोय. तो म्हणाला आई ग रडू नकोस ग, रडू नकोस. आई तुला जर असं वाटत असेल ना की मी जाऊ नये तर मी नाही जाणार बरं का, नाही जाणार. अगं पण मी गेलो नाही तर त्याला कसं वाटेल, कंसाला कसं वाटेल. त्याला खास निमंत्रण पाठवलंय ना. मी आई तो यज्ञ बघतो आणि परत येतो बरं का. कान्हाने कसं बस तिचं सांत्वन केलं बरं का. आणि जे काही मधले 2-4 तास होते ना ते समाप्त झाले. आणि कान्हानं आता छान स्नान केलंय. यशोदेनं त्याला सुंदर पीतांबर नेसवला. कार्यक्रमाला जायचं ना त्याला नटवलंय त्याला बरं का. आज अधिक नेहमीपेक्षा अधिक छान नटवलंय. गळ्यामध्ये वैजयंती माळा घातली बरं का. त्याच्या काय दिसतोय म्हणालेस का ना तू, काय दिसतोयस. आपल्या गळ्यातला एक कंठा काढला आणि कान्हाच्या गळ्यात घातला बरं का. कान्हा तू किती सुंदर दिसतोस रे, आईच म्हणाली बरं का त्याला. तो म्हणाला अगं आई मी काय, तू पण सुंदर दिसतेस आणि तू सुंदर दिसतेस ना म्हणूनच मी सुंदर दिसतो बरं का, म्हणूनच मी सुंदर दिसतो. आणि यशोदेनं त्याला तो छान मोरपिसाचा किरीट घातला बरं का. आणि कोणाचीही नजर लागू नये म्हणून आपल्या डोळ्यातलं काजळ काढलं आणि कानाच्या मुखावरती लावलं बरं का. इथे किंवा इथे कानाच्या मागे लावतात ना लहान मुलांना. कोणाची दृष्ट लागू नये, कोणाची वाईट नजर लागू नये. आणि तो काजळाचा
एक असा टिक्का लावला बरं का, आणि कान्हा आता अधिकच सुंदर दिसायला लागला. यशोदेच्या डोळ्यासमोर कान्हाचं तेच रूप आहे बरं का, अखंड. कारण कान्हाला तिनं शेवटचं या रूपात पाहिलंय बरं का, म्हणून ते रूप तिच्या डोळ्यासमोर आहे अखंड. त्याची सगळी तयारी करून दिली बरं का, बाजूबंद घातले, पायामध्ये छान काय त्या पैंजण घातले, सगळं सगळं सुंदर 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 नटवलंय बरं का. आणि यशोदा आत गेली आणि म्हणाली, कान्हा कान्हा, एक गोष्ट तू विसरलास रे. कान्हाने विचारलं, काय ग आई? कान्हा, तू मुरली विसरलास रे तुझी, मुरली विसरलास. कान्हा म्हणतोय, आई आता या मुरलीचं काम नाही बरं का. आई, तुला म्हणून सांगतो बरं का, आता या मुरलीचं काम नाही. आता माझ्या जीवनामध्ये काही वेगळी कामं लिहिली आणि ते करण्याकरता म्हणून मी आलोय बरं का आई. तेव्हा आता हा इथून पुढे हा वेणुनाद, अक्रूरजी तयार आहेत बरं का. अक्रूरांनी रथ सज्ज केलाय, बलराम दादा तयार झालेले आहेत, नंद बाबा पण तयार आहे. घराचं दार उघडून अक्रूरजी जेव्हा रथामध्ये बसायला म्हणून गेले ना, तेव्हा असं लक्षात आलं की समोर जाण्याकरता रस्ता शिल्लकच नाहीयेत. एवढ्या गोपी जमा झाल्यात, एवढे गोप जमा झालेत, एवढी गोप बालक जमा झाली आहेत, आणि प्रत्येक जण कान्हाला म्हणताय, कान्हा तू जाऊ नकोस रे, कान्हा तू जाऊ नकोस, कान्हा तू जाऊ नकोस ना रे, कान्हा थांब, कान्हा थांब. यशोदेनं निघण्यापूर्वी कान्हाला घट्ट मिठी मारली बरं. त्याच्या मुखाचं अवग्रहण केलं, मस्तकाचं अवग्रहण केलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतीये, पुन्हा पुन्हा पाठीवरून हात फिरवतीये. तो स्पर्श ती साठवण्याचा प्रयत्न करते बरं का, पुन्हा 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 तिचं तेच चाललंय. तिनं कान्हाला घट्ट मिठी मारली होती बरं का. कान्हा म्हणाला की माझी आई जरी असली ना तरी हे मोहाचे पाश कधीतरी तोडावेच लागणार आहे. कान्हानं आपल्या हातानं कमरेभोवती जे यशोदेचे हात होते ना ते सोडवले बरं का. आणि कान्हा आणि बलराम दादा रथात जाऊन बसले. अगदी मुंगीच्या पावलानं रथ चाललाय असा उल्लेख आहे बरं का, कारण जागाच नाही. अक्रूरजी सांगतायत बाजूला वा, पण कोणी हालायला तयार नाही. त्या म्हणाल्या की तुम्ही नका नेऊ, नका नेऊ. कान्हा म्हणाला, नाही मला गेलं पाहिजे, तुम्ही काही काळजी करू नका, मी पुन्हा येईन बरं का, तुम्हाला भेटायला मी पुन्हा येईन. गोपींना आश्वासन दिलं कान्हाने, गोपांना आश्वासन दिलं, मी पुन्हा येईन. पण कान्हा पुन्हा केव्हाही परत आला नाही. अगदी काही अंतर तो रथ गेला बरं का, काही पावलं पुढे गेला तो रथ, आणि तेवढ्यात यशोदा मागून धावत 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 आली. कान्हा थांब रे, कान्हा जाऊ नकोस, कान्हा थांब रे. कान्हाने सांगितलं, अक्रूर काका रथ थांबवा. अक्रूर काकांनी रथ थांबवला. कान्हा झरझर झरझर खाली उतरला आणि त्यानं धावत 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 जाऊन घट्ट यशोदेला मिठी मारली. यशोदेला इतकी घट्ट मिठी मारली की आता यशोदेला वाटलं हा मला सोडून जाणार नाही, मला सोडून जाणार. कान्हाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत, यशोदेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत, आणि दोघही जण चिंब भिजलेत बरं का त्या अश्रूमध्ये, चिंब भिजले. कान्हा भानावर आला आणि आपल्या आईची मिठी होती ना ती पुन्हा सैल केली त्यानं.
आणि कान्हानं गरकन आपलं तोंड फिरवलं. धावत 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 जाऊन रथामध्ये बसला आणि अक्रूर काकांना म्हणाला, अक्रूर काका, आता मी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका. कारण जर तुम्ही पुन्हा रथ थांबवला ना तर मी काही मथुरेला येऊ शकणार नाही. मी काही या सगळ्यांना सोडून मथुरेला येऊ शकणार नाही. तेव्हा मी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका. त्या सगळ्या गर्दीतून वाट काढत 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 रथ मुख्य रस्त्यावरती आला आणि मग भरधाव वेगानं रथ चालायला सुरुवात झाली. अक्रूर काका विचार करताय, कंसानं पाठवलेले सगळे सहकारी होते ते यानंच मारले. यानं मारले, जो रथात मागे बसलाय त्यानं. हेच परब्रह्म आहे. हा साक्षात त्याचाच अवतार आहे. हा नारायण आहे. हा जो रडतो, आईला मिठी मारतो, गोपिकांना आश्वासन देतो, मी पुन्हा येईन तुम्हाला भेटायला, याला कसा काय विरह होऊ शकतो? भगवंतांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आहे बर का. आणि त्याच्यानंतर असं सांगतात की भगवंतांनी 3 गोष्टी परत केल्या नाही. एक म्हणजे ते कधीही पुन्हा परतून वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गेले नाही. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा केली नाही, ती म्हणजे भगवंतांनी पुन्हा कधीही त्यांच्या आयुष्यात वेणूला स्पर्श केला नाही. आणि तिसरी गोष्ट भगवंतांनी त्यांच्या आयुष्यात जी केली नाही ती म्हणजे भगवंत कधीही खळखळून हसले नाही. कारण गोपींपेक्षा त्यांना विरहाचं दुःख अधिक आहे. त्यांना गोपींच्या विरहाचं दुःख अधिक आहे. भगवंतांच्या चरित्रात इथून पुढे कुठेही भगवंत हसले असा उल्लेख नाहीये बर का. फार फार नंतर उद्धवजी जेव्हा परत आले ना, भगवंतांनी उद्धवांना सांगितलं की उद्धवा, जाऊन त्या गोपींना जरा उपदेश कर. अरे त्यांना तू निर्गुणाचा उपदेश कर उद्धवा. तेव्हा गोपींनी विचारलं बर का, आमचा कान्हा काय करतो? तेव्हा उद्धवांनी सांगितलंय, कान्हा आपल्या महालामध्ये खिडकीच्या शेजारी उभा राहतो आणि गोकुळाकडे पाहत, वृंदावनाकडे पाहत अखंड त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा चालू असतात बरं का. बाकी कान्हा काही करत नाही. असं उद्धवजी गोपींना सांगितलंय बर का. बाकी कान्हा काही करत नाही. अक्रूर संध्या वंदना करता थांबले. बलराम दादा आणि कान्हा रथात आहेत. म्हणाले, माझी संध्या वंदनाची वेळ झाली, मी स्नान करतो आणि येतो. आणि त्यांच्या मनात तो विचार चालूच आहे बरं का, हाच परमात्मा आहे का, हेच परब्रह्म आहे का. कान्हा म्हणाला, आता ही योग्य वेळ आली बरं का. म्हणून अक्रूरजींनी नदीत स्नाना करता खाली गेले ना, पाण्यात बुडी मारली, तेव्हा अक्रूरजींना दर्शन झालं बरं का. शेषशाही आहे, शेष आहेत, त्याच्यावरती भगवान महाविष्णू आहेत. पण शेषाच्या जागी बलराम दादा दिसत आहेत आणि महाविष्णूंच्या जागी कान्हा दिसतोय.
म्हणाले हा माझा भ्रम तर नाही ना. म्हणून वर आले बरं का. पाहिलं तर रथात ते दोघं बसलेत. नाही म्हणाले मला भ्रम झाला असेल, माझ्या मनात सारखा तोच विचार चाललाय ना. रस्त्याने जाताना वाटतं की नाही आपल्याला आत्ता माझ्या शेजारून महाराज गेले म्हणून ना. स्वामी समर्थ गेले असतील आत्ता पटकन माझ्या शेजारून. कोणीतरी गेलं बरं का. आपण मागे वळून पाहतो पण कोणीच गेलेलं नसतं बरं का. पण अखंड त्यात याला ध्यान म्हणतात बरं का. जे अखंड चालू आहे त्याला ध्यान म्हणतात. त्याचं तसंच झालंय. तो अखंड ध्यानामध्ये वर आला. पाहिलं तर कान्हा रथात आहे, बलराम दादा रथात आहे. पुन्हा तो पाण्याखाली गेला, पुन्हा तेच दर्शन घडलं बरं का. 3 वेळा असं झालं असा उल्लेख आहे. आणि 3ऱ्या वेळेला जेव्हा वर आले ना तेव्हा कान्हा हसला. अक्रूर काकांकडे बघून म्हणाला, अक्रूर काका काय होतंय तुम्हाला. अक्रूरजी बाहेर आले आणि तिथे साष्टांग प्रणिपात केलाय बरं का. तिथे साष्टांग प्रणिपात केलाय. कान्हा म्हणाला, अक्रूर काका कोणाला सांगू नका बरं का, कोणाला सांगू नका. आणि तो रथ आता थेट मथुरेपर्यंत आला. पण मथुरेच्या बाहेरच हे थांबले. कान्हा म्हणाला, आम्ही जरा बाहेर थांबतो. बाहेर या सगळ्यांना उतरवलंय. त्यांच्या बरोबर सुद्धा अनेक रथ आहेत. त्याच्यातनं काही गोप बालक आलेत, नंदबाबा सुद्धा दुसऱ्या रथात आलेत. या दोघांकरता हा विशेष रथ आहे. आणि अक्रूर कंसाकडे गेला. त्याला बातमी दिली की मी घेऊन आलो या दोघांना. आता कंस अधिकच घाबरलाय. कारण आतापर्यंत जो काळ यमुनेच्या पलीकडे होता तो आता आपल्या नगरामध्ये येऊन थांबलेला आहे. तो अधिक अस्वस्थ झालाय, अधिक अस्वस्थ झालाय, अधिक अस्वस्थ झालाय. वाटेत एक कान्हाने त्या सगळ्या मुलांना घेतलं आणि बाबांना म्हणाला, नंद बाबांना, बाबा आम्ही जरा मथुरा कशी आहे पाहून येऊ का. त्यांच्या दृष्टीने ते मोठं शहर आहे ना, उंच उंच इमारती. यांनी कधी 3 मजली इमारती पाहिल्या नाहीत बरं का. गोकुळातली आणि वृंदावनातली सगळी एक मजली घरं आहेत, म्हणजे सिंगल स्टोरीड आत्ताच्या भाषेत. 3 मजली घरं सुद्धा यांनी पाहिलेली नाहीत. म्हणाले जरा पाहून येऊ का. नंद बाबा म्हणाले पण काही दंगा करू नका. कान्हा म्हणाला, बाबा मी काही बलराम दादांच्या आज्ञे बाहेर जाणार नाही. मोठे भाऊ आहेत ना, मी त्यांना सांगितलंय तुमचं ऐकणार म्हणून. नंद बाबा म्हणाले बरोबर, चांगला मुलगा आहे, बलराम दादाचा ऐकतो, चांगला आहे. आणि गेले. तिथे वाटेत एक धोबी दिसला बरं का. आपल्याला ती कथा माहिती आहे. त्या धोब्याचा उद्धार भगवंतांनी केला आणि त्याच्याकडची जी राजवस्त्र होती ती यांना सगळ्या त्याच्या गोप बालकांना घालायला दिली. पुढे गेला तर एक कुब्जा दिसली, 8 ठिकाणी वाकडी आहे. तिच्या हातात एक सुवर्णाची वाटी आहे. तिला विचारलं काय ग याच्यामध्ये. ती म्हणाली चंदन आहे. कान्हा म्हणाला मग मला लावतेस का, मला लावतेस. लहान मुलं अगदी निरागस असतात बरं का. त्यांना असं वाटत नाही कसं काय मागायचं, कसं काय मागायचं एखाद्याकडे. पटकन म्हणाला मला लावतेस. म्हणून कान्हाने हात पुढे केला. ती म्हणाली, कान्हा खरं सांगू का, माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती रे की तुला एकदा तरी चंदन लावावं. पण म्हणाले मी कंसाची दासी आहे ना, त्यामुळे मला रोज त्या 2-4 शिव्या दिल्या तिने, त्या कंसाला लावायला लागतो. कान्हा म्हटलं काही काळजी करू नकोस, आज तू मला लाव, पुढचं मी बघून घेतो. आणि तिनं कान्हाला सर्वांगाला चंदन लावलं बरं का. सर्वांगी चंदनम. बस. भगवंतांना 2 गोष्टी अत्यंत प्रिय आहेत बरं का. त्यातलं एक म्हणजे चंदन भगवंतांना प्रिय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वंदन भगवंतांना प्रिय आहे. अखंड
भगवंत कृपा करतात बरं का. मग तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, त्याला उद्धारायचंय का नाही उद्धारायचंय काही बघत नाही. यानं नमस्कार केल्यानं म्हणाले मला बस खूप आहे माझ्याकरता, खूप आहे. आणि ते जिथे तो धनुष्य ठेवला होता ना यागाचा, तिथे गेले बरं का जवळ. तिथल्या एका पहारेकऱ्याने अडवलं. ए काय म्हणले, इधर मत आओ, इधर मत आओ. कान्हा म्हणला क्यों, इधर क्यों नहीं आने का. हिंदी भाषिक आहे ना तो सगळा प्रदेश. वृंदावन, मथुरा, गोकुळ. म्हणाला तो कंसाचा सेवक सांगतोय बरं का, इथे ते धनुष्य ठेवलंय, त्या धनुष्याच्या संरक्षणाकरता आम्हाला नेमलंय. कान्हा म्हणला त्या धनुष्याचं कशाला संरक्षण पाहिजे. कान्हा तपासतोय बरं का सेवक कसं आहे. कान्हा म्हणाला त्या धनुष्याचं कशाला रक्षण करायला पाहिजे. तो सेवक म्हणला अरे हे जर धनुष्य मोडलं ना तर आमचा राजा मरेल. कान्हा म्हणला असे सिक्युरिटी गार्ड असतील तर काय उपयोग आहे, जे सांगायचं नाही तेच सांगितलं म्हणाले. जे सांगायचं नाही तेच सांगितलं. कान्हा म्हणाला आम्हाला कसं काय उचलेल ना ते धनुष्य, आम्ही लांबून पाहणार आहोत, जाऊ का. जा म्हणाला. कान्हा उभा आहे आणि कान्हाच्या डाव्या बाजूला बलराम दादा उभे आहेत. डोळ्यासमोर आणा आणि ते समोर मोठं धनुष्य ठेवलेलं आहे. कान्हाने कमरेवरती हात ठेवले. त्याची आवडती पोज आहे बरं का. युगे 28 तसाच उभा आहे तो पंढरपूरला. कमरेवर हात ठेवले आणि बलराम दादांकडे बघितलं. बलराम दादांनी कान्हाकडे बघितलं. कान्हानं भुवया अशा वर केल्या. काय बलराम दादा म्हणाले काय तुझ्या मनात काय चाललं. नाही कान्हा म्हणाला अरे दादा या धनुष्याचं रक्षण करायला ठेवलं यांना. तुला आठवतंय का मागच्या अवतारामध्ये मी याच्यापेक्षा केवढं तरी मोठं धनुष्य अगदी दिलंय मोडलं होतं. बलराम दादा म्हणाला हो आठवतंय ना मला. आणि कान्हा खुदकर हसला बरं का. बलराम दादा म्हणाला तुझ्या मनात तेच तर नाहीये ना जे माझ्या मनात चाललंय. कान्हा म्हणाला बघू का रे एकदा उचलून दादा. परवानगी घेतली बरं का कान्हानं कुठलेही दोष आपल्याकडे घेतले नाही. त्यानं सांगितलं होतं ना बाबांना मी दादाचं ऐकेन. दादा बघू का रे एकदा उचलून. बलराम दादा म्हणाले की तुझं तू बघ कान्हा, माझ्या मागे नको बरं का. काही कान्हानं अगदी लिलया ते उचललं बरं का. डाव्या हातामध्ये उचललं आणि त्याला काही प्रत्यंचा वगैरे लावायची नव्हती. त्यानं वरचा भाग पकडला आणि ते काड दिशी मोडलं. काड दिशी मोडलं. त्या मोडल्याचा आवाज एवढा जबरदस्त झाला की तो थेट कंसापर्यंत गेला. आणि बातमी भरा 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 पसरली की यागा करता म्हणून जे धनुष्य ठेवलं होतं ते मोडलं. कोणी मोडलं, कोणी मोडलं, कृष्णाने मोडलं, कृष्णाने. आणि कंस खरं तर अखंड कृष्ण 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 करत होता बरं का. आणि आता कृष्णाने ते धनुष्य मोडलं म्हणल्यावरती हाच आपला काळ आहे बस. ती रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी त्या यागा करता सांगितलेत ना ती रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी यागा करता म्हणून ती सगळी सिद्धता होणार होती. ते जे आपण मल्ल आणि हे पाहतो ना कुस्ती पाहतो सिरियलमध्ये, तर त्याला 10 दरवाजे आहेत बरं का आत जायला. 10 प्रवेशद्वार आहेत मोठी. पण ज्या प्रवेशद्वारातनं म्हणजे प्रत्येकाला पासेस दिलेत सोप्या मराठीत. एंट्री गेट कुठलं आहे तुमचं ABCDEFGH काय जे आहे 1 ते 10 मधलं. यातलं श्रीकृष्णाकरता आणि बलराम दादांकरता जो मार्ग आहे तो मार्ग असा सांगितला आहे की त्यातून फक्त एका वेळेला एकच पुरुष आत जाऊ शकतो, एकच माणूस आत जाईल. एवढं छोटं आहे दार ते. याचं कारण कंसाने ती सगळी योजना केलेली आहे.
की मोठ्या दारातनं आला तर मारणं शक्य होणार नाही, त्यामुळे छोट्या दारातनं आला तर कुवलयापीड नावाचा हत्ती आहे, त्याला मध्यप्राशन केलेलं आहे. ते जसे त्या दरवाजातून बाहेर येतील आणि काही मोकळी जागा मिळेल जिथे त्या हत्तीला आपण उभं केलं असेल, तिथे हत्तीला मध्यप्राशन करायचं आणि या दोघांच्या अंगावरती सोडायचं. तशी योजना केलेली आहे. या दोघांना सांगितलं बरं का सेवकांनी, तुमच्याकरता ते गेट आहे खास, गेट नंबर 1. कान्हा म्हणाला मी कायमच नंबर 1 आहे. आणि त्या रस्त्याने दोघं जण गेले. जशी ती जागा लागली तसं कुवलयापीड समोर आला. या दोघांनी अगदी लिलया कुवलयापीडला संपवला म्हणजे बलराम दादांनी तर त्याची सोंड धरून आणि शेपूट धरून त्याला इतका गरगर 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 फिरवलाय आणि जमिनीवरती अनेक वेळा 8-10 वेळा आपटलाय. शेवटी त्याला काही सुधारणा काय चाललंय हे दोघं जण त्याला खाली पाडलाय, पूर्ण 4ही पाय आडवे करून, आणि हस्तिदंत जे असतात त्याचे दोन्ही दात कापून घेतलेत या दोघांनी, उपटलेत दोघांनी. एवढी ताकद आहे या दोघांमध्ये. ते दोन्ही दात उपटले आणि वीर जसे गदा घेऊन जातात ना, गदा युद्ध खेळणारे किंवा मल्ल, जशी ही गदा विजयश्री. आत्ता कोण झाला आपला महाराष्ट्र केसरी, काय नाव आलंय, मोहोळ. दोन्हीकडे मोहळच विजयी का? हो, मोहोळ बरोबर. हो, नाही आता काय ते रिकाउंटिंग होईल ते सोडा, जाऊ दे. रिकाउंटिंग म्हणजे गुणांचं बरं का. सगळीकडे मोहळच विजयी यावेळेला. त्या गदा खांद्यावरती म्हणजे हस्तिदंत खांद्यावरती टाकले आणि हे आता जिथे मल्लयुद्ध होणार आहे तिथे कंस त्या सगळ्याकरता वर येऊन बसलेला आहे. मोठी विहीर जशी असते ना तसं त्याला संरक्षक कवच उभं केलेलं आहे आणि अगदी वर म्हणजे जिथे सहजासहजी सामान्यपणे पोचता येणार नाही अशा उंचीवरती कंसाचं ते आसन आहे. अशा उंचीवरती कंसाचं ते आसन आहे. त्याच्या आजूबाजूला सेवक म्हणजे पहारेकरू आहेत सगळे, आणि त्यांच्यातला मोठा संवाद आहे बरं का. आधी त्या चाणूर आणि मुष्टिक, त्यातल्या चाणूराला भगवंतांनी संपवलं म्हणजे श्रीकृष्णांनी संपवलं आणि मुष्टिकाला बलराम दादांनी. म्हणून आपण म्हणतो ना कंस चाणूर मर्दन, तो चाणूर हा इथे संपवलाय चाणूर. त्या दोघांनी बलराम दादांनी सांगितलं बरं का आधी त्यांना की अरे तुमच्या बरोबर कसं काय आम्ही युद्ध करायचं, आम्ही लहान मुलं आहोत. श्रीकृष्ण 8 वर्षाचा आहे आणि 1 वर्षाने मोठे आहेत बलराम दादा 9 वर्षाचे. तेव्हा त्यानं असा युक्तिवाद केला की तुम्ही आत्ता त्या हत्तीला नाही का संपवलं, म्हणजे तुमच्या अंगात केवढं ताकद, तुमची केवढी ताकद असणार. कान्हा म्हणाला दिस इज रॉंग. द्वंद्व युद्धाचे काही नियम आहेत, त्या नियमांमध्येच राहून करायचं बरं का. 51 किलो वजनी गटात 51 किलो, 55 वाल्यांनी 55 किलो. हे सरकारने कसं काय वजन वाढवलं आणि वजन कमी केलं, काही झालं की सरकारने का. आणि मग त्यांचं ज्यांना कळलं त्यांच्याकरताच होतं बरं का. मग त्यांनी ते मोठं युद्ध झालं बरं का. त्या दोघाही राक्षसांना अगदी लिलया संपवलं आणि आता तो चाणूर आणि मुष्टिक गतप्राण झालाय हे पाहिल्यावरती कंस उभा राहिला बरं का. एक नारळ द्या बाहेर, आत एक द्या, बाहेर एक द्या. एक आधी बाहेरचा झाला की मी सांगतो. काल खरं तर कंस वध झालाय बरं का. इथे आपल्याला गंमत किंवा माहिती म्हणून सांगतो. काल कथा झाल्यानंतर तिथे आपोआप एक कप तडकला बरं का, तडकला हो ना. थर्मास आवाज, मोठा आवाज झाला, मोठा थर्मास. कंस असाच होता मोठा, नाही खाली बाहेर उमऱ्यावर नाही खाली. आणि काना धावत म्हणजे किती पटकन गेला. कंसाची पापणी लवते न लवते तोच कंसाच्या शेजारी गेला. कंसाला पाडलं नाही बरं का. कंसाला हार्ट अटॅकच आला होता आमचे एक गुरुजी म्हणतात. त्याला काही कानाला कशाला मारायला लागतंय.
त्याला कशाला मारायला लागते ना, त्यानं काय बघितलं, बटन दाबलं इकडे की तो पण लागत होता. पण भागवतात असं दिलंय की कान्हानं म्हणाले की त्याच्यावरती मुष्टी प्रहार केला, छातीवरती मुष्टी प्रहार केला आणि मुष्टी प्रहार केला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. कंस वा म्हणाले कंसवध झाला, आता तो बाहेर टाकू द्या. आता सगळे जण म्हणाले जिन्यात ठेवा, जिन्यात ठेवा. आता सगळे म्हणाले, बालगोपाळ जमले ते म्हणाले आता कंसवध झाला ना, आता विजयाचा नारळ फोडूयात म्हणाले. मग देवासमोर विजयाचा नारळ फोडला बर का. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. ठेवा आता तसाच ठेवा, नंतर बघू त्याचं काय करायचं ते. कान्हानं सगळ्यात पहिलं काम केलंय ते म्हणजे उग्रसेन राजांची मुक्तता केली आहे. कारण ते खरे अधिकारी आहेत त्या राज्याचे. उग्रसेनांना मुक्त केलं, उग्रसेनांची परवानगी घेतली आणि मग आपले जे माता पिता आहेत वसुदेव आणि देवकी यांना कारागृहातून मुक्त केलं बरं का. उग्रसेनांच्या परवानगीने केलं हे सगळं. पण देवकीची आणि वसुदेवांची अशी मनस्थितीच नाहीये बरं का, कारण त्यांना हे रूपच माहिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला मुक्त कोणी केलंय नेमकं त्यांना काही माहिती नाही आहे. कारण त्यांच्या डोळ्यासमोर ते नुकताच जन्म झाल्यानंतर 3-4 तासापूर्वी जे पाहिलं होतं ना, तेच दृश्य अजून डोळ्यासमोर आहे बरं का. आणि तो एवढासा हातावरती घेतलेला बालक 8 वर्षाचा झालाय. वसुदेवांचा आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नाहीये, देवकीचा विश्वास बसत नाहीये. देवकीला वाटतंय हा आत्ता आलाय पण पुन्हा जाईल का सोडून. कान्हा म्हणाला नाही आई, मी आता तुझ्या जवळच राहणार आहे. आणि मग पुढे कान्हानं नंद बाबांना मात्र निरोप दिला बरं का 8-10 दिवसांनी. नंद बाबांना वाटलं होतं की कान्हा येईल बरं का परत. पण कान्हा म्हणला की बाबा तुम्ही परत जा आणि माझ्या आईला सांगा बरं का, यशोदेला सांगा की मी खरं तर तिचाच मुलगा आहे बरं का. तिला असं एकदाही वाटू देऊ नका की मी तिचा मुलगा नाही. अत्यंत जड अंतःकरणाने नंद बाबा परत आले. आणि त्याच्यानंतर कान्हा आणि बलराम दादा संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ज्ञानग्रहण करण्याकरता, तिथे त्याच्या आधी उपनयन झालंय भगवंतांचं, बलराम दादांचंही उपनयन झालंय. आणि मग संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ज्ञानार्जन करण्याकरता गेले. सगळे वेद ज्याच्यापासून निर्माण झालेले आहेत तो ज्ञानग्रहण करण्याकरता गुरूंच्या आश्रमात जाऊन राहिलेला आहे बरं का. आणि त्यांनी गुरूंची सेवा केली. राम अवतारात सुद्धा केली आणि कृष्ण अवतारात सुद्धा केली बरं का. याचं कारण आहे भगवंतांना हे पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्हाला सांगायचंय की गुरुशिवाय काही शक्य नाही बरं का. संदीपनी ऋषी जे आहेत ना ते भगवंतांचे लौकिकामधले गुरु आहेत. आणि
त्रयांपैकी एक जण कोण माहिती आहे? म्हणजे 3 जे अवतार सांगितले जातात ते कोणकोणते आहेत? हा नाही नाही, दत्तात्रयांचे अवतार नाही म्हणत आहे मी. हा, दुर्वास, चंद्र आणि हा दत्तात्रय, तिघांना मिळून दत्तात्रय म्हणतात. त्यातले जे दुर्वास ऋषी आहेत ना, ते भगवंतांचे आध्यात्मिक गुरु आहेत. दुर्वास ऋषींनी भगवंतांना ध्यानधारणा आणि जो काही तो विधी आहे ना सगळा ध्यानाचा, तो दुर्वासांनी दिलाय बरं का. म्हणून दुर्वास भगवंतांचे आध्यात्मिक गुरु आहेत. 4 वर्षामध्ये त्यांनी, खरं तर भगवंतांनी 4 दिवसातच घेतलं होतं बरं का शिक्षण. पण बाकीचे सगळे होते ना, त्यांच्याबरोबर भगवंत म्हणाले मी एवढे 8 वर्ष गोकुळात राहिलोय, वृंदावनात राहिलोय, आता हे जरा नवीन मित्र, हा जरा डिग्री कोर्स आहे ना 4 वर्षाचा, म्हणून 4 वर्ष थांबले बरं का संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. त्यांची सेवा केली बरं का. भगवंत सेवे करता थांबलेत बरं का. जिथे जिथे थांबलेत ना तिथे फक्त आणि फक्त सेवे करता थांबले. त्यांची सेवा केली आणि काय गुरुपुत्र पुन्हा आणून दिला, ती कथा माहिती आपल्याला. आणि परत आले बरं का. आता वसुदेव आणि देवकींबरोबर राहत आहेत आणि देवकीला आता काळजी लागली आहे त्याची. देवकी मनामधनं म्हणतीये की हा एवढे वर्ष लांब होता माझ्यापेक्षा, आता हा आलाय, याचं शिक्षण झालंय, सगळं काही ठीकठाक चाललंय बरं का. आता फक्त एक गोष्ट राहिलेली आहे. बसा पटकन, पुढे या, भरपूर मोकळी जागा आहे. बसा. याचं उपनयन झालं, शिक्षण झालं, सगळं झालेलं आहे. फक्त आता म्हणाले तिला काळजी लागली आहे ना. मातेला कसली काळजी लागते हो. बस, एकदा म्हणाले याचे 2चे 4 झाले ना की बस मी मोकळी म्हणाले. मग देवकीला एका सेवकानं विचारलं बरं का, याचा विवाह आत्ताच करूया का कॉफी झाल्यावर करूया? ती म्हणाली कॉफी झाल्यावर करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. पटकन द्या. म्हणजे वराडाला आल्यावर आपण सकाळी नाही का नाश्त्याला काय असं विचारतो, मग ते म्हणाले की वडा सांबार आहे, मग जातो आपण.